पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय। गोपाल श्री कृष्ण भगवान की जय। सच्चिदानंद रोहिदास भगवान की जय। सब संतन की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा श्री गुरु साक्षात परब्रह्मेन तस्मेन श्री गुरुरे नमः। आत्मरूप गणेशू केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदोचरण श्री सद्गुरूचे ते नमस्कारून आता। तर अशा रीतीने कारण देहाचे निरूपण करून त्या कारण देहाची 8 तत्वे 17व्या चौपायामध्ये सद्गुरू सांगतात। तर सुसुप्ती अवस्था हृदयस्थान पश्यंती वाचा आनंद भोगजान द्रव्य शक्ती तमोगुणमान मकार मात्रा प्राज्ञाभिमान। तर या 17व्या चौपायामध्ये कारण देहाचे 8 तत्व सांगायले ते आपल्याला की कारण देह आपला कालच झाला की कारण देह कसा की म्हणजे मी स्वतःला कोण आहे हेच ओळखत नाही आहे की नाही। म्हणजे यालाच कारण देह असं म्हणतात किंवा मी स्वतः कोण आहे हेच आपल्याला त्याच्याबद्दलचं अज्ञान आहे। आणि ते 3 प्रकाराने आपल्याला त्यांनी सांगितलं की अशा पद्धतीनं ते सिद्ध होते म्हणून। तर आता त्याच्या 8 अवस्था सांगायला ते तर कारण देहाची सुसुप्त अवस्था आहे। कारण देहाची सुसुप्त अवस्था आहे। त्या सुसुप्त अवस्थेमध्ये जागृती आणि स्वप्न कळत नाही। म्हणजे आपली गाढ झोप। आपल्याला ज्यावेळेस गाढ झोप लागते त्यावेळेस स्वप्नही नसतं आणि जागृतीही नसते। तर ब्रह्मज्ञान आत्मज्ञान हे सर्वात श्रेष्ठ आहे। पण जर आपल्याला ब्रह्मज्ञान होऊन आत्मज्ञान होऊन जर आपण भगवंताची जर सेवा करत नसू किंवा त्या नामचिंतनावर आपण राहत नसू तर आपल्याला मग तो आपला अहंकार येतो। म्हणून ध्यानात ठेवायचं की सतत आपण आता मला आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान झालं मग आता मला परमात्म्याचं स्मरण करण्याची जरुरी नाही। आता सर्वत्र देवच आहे सगळं व्यापक त्योच आहे असं म्हणून आपण व्यवहारामध्ये लिप्त होणं आणि परमार्थाचं चिंतन न करणे म्हणजे आपल्याच श्वासावर आपण न राहणे किंवा आपल्याच बोधावर आपल्या चित्तामध्ये जसा व्यवहार असतो आपल्या चित्तामध्ये जसा व्यवहार असतो तसा परमात्मा आपल्या चित्तामध्ये राहायला पाहिजे। म्हणजेच आपल्या चित्तामध्ये परमात्मा स्वरूप आपलं चित्त आणि परमात्मा स्वरूप एक झालं पाहिजे। तर ह्या सुसुप्त अवस्थेचं त्यांनी सांगितलं की या सुसुप्त अवस्थेमध्ये जागृती आणि स्वप्न नसतं। श्रुतीतही सुसुप्त अवस्थेचे स्वरूप असेच सांगितलेले आहे। म्हणजे ज्या गाढ निद्रेच्या अवस्थेत जीव असूनही शब्दाधिक विचारांची कोणत्याच प्रकारची कामना करीत नाही आणि कोणत्याच प्रकारचे स्वप्नही पाहत नाही त्या अवस्थेचे नाव सुसुप्त अवस्था असे सांगितलेले आहे। त्या सुसुप्तीचा तुम्ही आम्ही द्रष्टा आहोत। कारण सुसुप्तीतून जागा झाल्यानंतर मग आपण ते बोलून दाखवतो की मला गाढ झोप लागली होती मी सुखाने झोपलो होतो व त्यावेळी मला सुखाशिवाय इतर काही ठाऊक नव्हते असे तुला म्हणजे गुरु म्हणतात की तुम्हाला असं स्मरणपूर्वक सांगता येते। यावरून असे दिसते की सुसुप्त अवस्थेमध्ये सुखच असते सुख वाचून दुसरे काहीही नसते। तर आपल्याला जी सुसुप्त अवस्था असते त्या सुसुप्त अवस्थेमध्ये सुखाशिवाय तिथं दुसरं काहीच नसतं आणि ते आपण जाग झाल्यावर बोलून दाखवतो। त्या अर्थी त्या सुसुप्त अवस्थेमध्ये आपण आत्मस्वरूपानं असतो म्हणूनच आपल्याला ते बोलून दाखवता येते। म्हणूनच जागा झाल्यानंतर तुम्ही वर सांगितल्याप्रमाणे बोलतात पण सुसुप्तीच्या वेळी सुखाचा अनुभव म्हणजे दुःखमय प्रपंचाच्या अभावाचा अनुभव म्हणजे तिथं कसल्याही प्रकारचं दुःख नव्हतं याचा अनुभव जर तुम्हाला आला नसता तर जागा झाल्यावर मी आज मोठ्या सुखाने झोपलो होतो त्यावेळी सुखाशिवाय दुसरे काहीही मला माहीत नव्हते असं जे तुम्ही आम्ही म्हणतात तर शास्त्रातही असाच नियम सांगून ठेवलेला आहे की जीवाला ज्या गोष्टीचा अनुभव आला असेल त्याचीच त्यास कालांतराने स्मृती होते। आपल्याला स्मृती बघा ज्या ज्या गोष्टी आपल्या घडून गेल्यात का त्याच आपल्याला स्मरण होत असतात।
मग सुसुप्ती अवस्थेमध्ये आपण गाढ झोपतो आणि त्याची स्मृती आपल्या जागा झाल्यावर होते, म्हणूनच आपण सांगतो, म्हणून आपण सुसुप्ती अवस्थेमध्ये सुद्धा आहोत, म्हणजेच आत्मस्वरूपानंच आपण सुसुप्ती अवस्थेमध्ये असतो. जीवाला ज्या गोष्टीचा अनुभव आला असेल त्याचीच त्याला कालांतराने स्मृती होते. उदाहरणार्थ, कोणी एखादा मनुष्य काशीत जाऊन तेथल्या काशी विश्वेश्वराचे मंदिर व मणिकर्णिकेचा गंगेचा घाट प्रत्यक्ष पाहून आला असेल तरच त्या मनुष्यास स्वदेशी परत आल्यानंतर कालांतराने काशी विश्वेश्वराच्या मंदिराचे आणि मणिकर्णिकेच्या घाटाचे स्मरण होऊ शकेल. नाही, आपण जर समजा एखाद्या ठिकाणी गेलोच नाहीत तर आपल्याला त्याचं काय स्मरण होईल आणि आपण काय सांगणार. त्याप्रमाणे सुसुप्ती अवस्थेत असतो, म्हणूनच आपण जागा झाल्यावर आपण सांगतो की मी गाढ झोपलो होतो किंवा सुखाने झोपलो होतो, मला सुखाशिवाय दुसरं काही जाणवत नव्हतं. आणि ती सुखाचीच अवस्था आहे सुसुप्ती अवस्थी. पण तिथे अज्ञान असल्यामुळं तिथं आपण मुक्त होत नाहीत, म्हणून आपल्याला जागृतीमध्ये परमात्म्याचं ज्ञान स्मरण करून घेऊन जागृतीमध्ये बी मीच आहे, स्वप्नामध्ये मीच आहे आणि सुसुप्त अवस्थेमध्ये मीच आहे, म्हणजे आत्मस्वरूपानं आपणच असतो हे आपण आपल्याला समजून घेतलं पाहिजे. म्हणून सुसुप्तीत सुखच आहे, दुसरे काही नाही असा जर जीवाने अनुभव घेतला असेल तरच तो जागा झाल्यावर मी मोठ्या सुखाने झोपलो होतो असे म्हणू शकेल. एरवी असे कसे म्हणेल, म्हणजे त्याला जर त्याने समजा सुख जर झालं नसतं आणि ते कळालं नसतं सुख, खूप छान मला झोप लागली असं आपण म्हणतो गाढ झोपेमध्ये, तर मग ते आपल्याला सांगता आलं नसतं. म्हणून दृष्टांत त्याने दुसरा एक दिलेला आहे, दुसरा एक दृष्टांत दिलेला त्यासाठी त्यांनी की कल्पना करा म्हणले, रात्रभर गस्त घालीत पहारा करणारा कोणी एक शिपाई रस्त्यावर उभा असताना त्यास दुसऱ्या एका माणसाने विचारले की अहो शिपाई दादा, गेल्या रात्री 12वर 2 वाजण्याच्या सुमारास रस्त्यावरून कोण गेले बरे? तेव्हा तो शिपाई त्यास उत्तर देतो, नाही बुवा, त्यावेळी कोणीही रस्त्यावरून गेले नाही. म्हणजे या त्याच्या उत्तरावरून समजून येते की हे रस्त्यावरून कोणीही गेले नाही. हे जाणणारा शिपाई तेथे त्यावेळी होता, म्हणूनच कोणी गेले नाही असे त्यास सांगता आले. आता रात्रीच्या 2च्या वेळेस 12च्या वेळेस विचारलंय की बाबा त्यांना की इथून कोणी गेलं का, तर ते म्हणतो इथून कोणीच गेलं नाही. म्हणजे शिपाई होता म्हणून सांगता आलं का नव्हता म्हणून सांगता आलं? त्याचप्रमाणे आपल्याला गाढ झोप सांगता येते, म्हणजे तिथे तुम्ही आहेत का नाही. आणि जर तुम्ही गाढ झोपेमध्ये आहात तर ते आत्मस्वरूप आहे. स्वप्नही तुम्हाला सांगता येतंय, म्हणून तुम्ही स्वप्नही तुम्हीच पाहता. स्वप्न हे तुमच्यावरच निर्माण झालेलं आहे, म्हणजे आत्मस्वरूपावर स्वप्न सुद्धा होतं आणि ते आपल्या कंठाच्या हिता नावाच्या नाडीमध्ये उत्पन्न होतं. आणि तिथं हे सर्व स्वप्न आपल्याला ते दिसतं एवढं मोठं. आता जागा किती, आता हे कंठ बघा, कंठामध्ये हिता नावाची नाडी आणि तिथं एका केसाचा 1000वा भाग आणि तेवढ्यामध्ये एवढं मोठं स्वप्न दिसतं आपल्याला. तर हे स्वप्न सुद्धा आपल्याला का सांगता येतं, तर आपण स्वप्नामध्ये होतो म्हणून. तिथं आपण स्वप्नामध्ये होतो म्हणून, म्हणजे फिरून स्वतः तो शिपाई त्यावेळी तेथे नसता तर कोणीही गेले नाही असे सांगता आले नसते. हीच गोष्ट निद्रेला लागू आहे. म्हणजे झोपेच्या वेळी मला काहीही ठाऊक नव्हते असे जागा झाल्यावर जीव जर सांगत आहे, तर त्यावरून झोपेच्या वेळी कोणताच दुःखमय द्वैत प्रपंच नसतो. पण त्या प्रपंचाच्या अभावास जाणणारा स्वतः आत्मा मात्र असतो असे सिद्ध होते. म्हणजे काय सिद्ध झालं याच्यामध्ये, की आपण आत्मस्वरूपानं सुसुप्ती अवस्थेमध्ये असतो, म्हणजेच आपण त्या सुसुप्ती अवस्थेचा द्रष्टा साक्षी आहोत. मग आपल्याला असं वाटतं की तिथं तुम्ही का बोलून दाखवत नाही, तिथं तो जीव का म्हणत नाही की मी गाढ झोपी गेलो म्हणून. सुसुप्ती अवस्थेतच सांगायला पाहिजे होतं की मी गाढ झोपेत आहे म्हणून. पण त्यावेळेस आपले जे हे सूक्ष्म देह, स्थूल देह, स्थूल देहामध्ये सूक्ष्म देह, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय आणि यांचं कार्य चालू नसल्यामुळं आपल्याला ते सांगता येत नाही. म्हणून आता आपल्याला देह दिलाय परमात्म्यानं की बाबा ही जागृती तुमची नाही, स्वप्न तुमचं नाही आणि सुसुप्ती पण तुमची नाही. तुम्ही याचे साक्षी आहात. तुम्हाला या सर्व अवस्था कळतात. या अवस्थेला आपण जाणणारे आपण आहोत.
म्हणून त्या परमात्म्याचं ज्ञान करून घेऊन खात्रीशीर भगवंताचं भजन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. भक्तीशिवाय मार्ग नाही आपल्याला, आहे का नाही? सर्व साधू संतांनी लिहून ठेवलंय, भावेविन भक्ती बळेविन शक्ती, भावेविन भक्ती भक्तीविन मुक्ती, बळेविन शक्ती बोलू नये, असं माऊली ज्ञानोबराया सुद्धा हरिपाठामध्ये सांगतात. म्हणून आपल्याला भक्ती असली पाहिजे. म्हणजेच भक्ती म्हणजे काय? प्रेम असलं पाहिजे देवावर. आता अनुसंधान ठेवलं पाहिजे, प्रेम असलं पाहिजे. प्रेम असलं तर अनुसंधान ठेवेल, प्रेमच नसेल तर अनुसंधान कसं ठेवेल? म्हणून ज्ञान होणारी माणसं परमार्थाचं चिंतन न करता, भगवंताचं न स्मरण करता, सर्व काही आपण जरी केलं तरी भगवंताला मग तो अभिमान होतो आपल्याला. आणि अभिमानानं मग काय होतं म्हणले? अहंकार आला आणि तोच वाया गेला. अहंकार गेला आणि तोच देव झाला. मग हे आपण ध्यानात ठेवायचं. म्हणून ते म्हणले, शिष्य म्हणतोय गुरु महाराज सुसुप्त अवस्थेला जाणणारा आत्मा आहे असे जर आपण म्हणता. शिष्यानं लगेच प्रश्न केलाय की सुसुप्त अवस्थेला जर जाणणारा आत्मा आहे तर मी सुसुप्त अवस्थेत जाणत आहे असे निद्रितच तो आत्मा का म्हणत नाही? असा त्याने प्रश्न केलाय की मग झोपीतच सांगायला पाहिजे होतं की मी आत्मा आहे म्हणून, आणि जागा झाल्यावर तसे का बोलतो? तर याच्यासाठी आपल्याला पाठीमागले पाठ आपल्या सगळे डोक्यात आलेले पाहिजेत की हे स्थूलदेह, स्थूलदेहामध्ये सूक्ष्मदेह, सूक्ष्मदेहाकडून जे कार्य होतंय ते जागा झाल्यावर होतंय, म्हणून तिथं सांगता येत नाही. म्हणून ते जागे झाल्यावर आपल्याला असं बोलून दाखवता येतं. म्हणजे आत्मस्वरूपाला बोलण्यासाठी तर त्यांनी शरीर निर्माण केलं, म्हणून तर स्थूल देह दिला, म्हणून तर सूक्ष्म देह दिला, आणि अशी ही सिस्टीम लावून दिली परमात्म्यानं. म्हणून आपण साक्षी, आपण द्रष्टा, आणि आपल्यालाच सगळं कळतंय. म्हणून तुम्ही सर्वामध्ये सर्व म्हणजे तुमचा आत्मा सर्वात श्रेष्ठ आहे. म्हणून आपलं लक्ष आत्मस्वरूपाकडे असलं पाहिजे. आपलं लक्ष जसं व्यवहारावर, व्यवहार हा प्रीतीनं केला जातो, प्रेमानं केला जातो व्यवहार, तशाच पद्धतीने जर भगवंताचं भजन केलं तर परमात्मा काय प्रमाण आहे ते? नामचिंतन असल्यावर भगवंत जवळच असतो. म्हणून ज्ञानेश्वर म्हणून, जयापासी पांडवा हरपला मी घेऊसवा, जेत नाम घोष करीती बरवा माझा. म्हणजे जिथं भगवंताचं भजन चालू असतं तिथं भगवान परमात्मा हजर असतो. मग आपण जरी ब्रह्मज्ञानी झालो ना, आत्मज्ञानी झालो, आणि भगवंताच्या नामाकडे आपलं लक्ष नसेल, आपल्याला विसर पडला, तर तिथं परमात्मा हजर राहत नाही. कारण परमात्मा हा सर्वत्र अगोदरच हजर असतो, पण त्याची जिथं भक्ती केली जातं तिथं तो भगवान परमात्मा हजर असतो. म्हणून त्याचं नामचिंतन करणं जरुरीचं आहे. ज्यावेळी सुसुप्त अवस्था असते त्यावेळी सर्व इंद्रिय, मन, बुद्धी इत्यादी अंतःकरणे अज्ञानात लय पावलेले असतात. उत्तर द्यायलेत गुरु की सुसुप्त अवस्थेमध्ये मनुष्य का बोलून दाखवत नाही? तर इंद्रिय, मन, बुद्धी इत्यादी अंतःकरणे अज्ञानात लय पावलेले असतात. त्यामुळे त्यावेळी होणारा अनुभव सांगायला वाणी इत्यादी करणे, साधने समर्थ असत नाहीत. म्हणून निद्रेच्या वेळी तो अनुभव त्यास बोलून दाखवता येत नाही, जागा झाल्यानंतरच बोलून दाखवता येतो. त्यासाठी त्यांनी एक दृष्टांत दिलाय. एक म्हणले स्त्री विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेली. पहिल्या विहिरी होत्या, विहिरीतून ते पोहऱ्यानं पाणी काढायचं. पोहरा काय म्हणतात? पोहराच म्हणतात त्याला. त्या पोहऱ्यानं पाणी काढायचं शिंदून, आणि असं शांता शांता त्या माऊलीची नथला धक्का लागला आणि ती नथ विहिरीमध्ये पडली. आता नथ विहिरीमध्ये पडल्याच्या नंतर आता सोन्याची नथ आहे ना, ती काढणं जरुरीचे आहे. तिथूनच असणारे एक ग्रस्त तिथून जात होते. त्यांना त्या माऊलीने विचारलं, ओ भाऊ, तुम्ही माझी एवढी नथ काढून देता का? माझ्याकडून आत्ताच पडली विहिरीमध्ये. तर मग त्यांनी सांगितलं, काय हरकत नाही बाबा, मी तुमची नथ काढून देतो. मग त्या भाऊला सांगितल्यावर त्या भाऊनी विहिरीमध्ये उडी घेतली. त्याला पावता येत होतं, आणि विहिरीत उडी घेतली, आणि त्यांनी खाली तळाला जाऊन डोळे उघडून पाहिलं तर त्यांना ती नथ दिसली, आणि ती नथ त्यांनी हातामध्ये घेतली. आणि त्यावेळेस त्याला आनंद झाला
की मला नथ सापडली, पण तिथं त्याला बोलून दाखविता येत नव्हतं. याचं कारण आहे की वाचेची देवता अग्नी आहे आणि अग्नीचं आणि पाण्याचं जमत नाही, दोघं विरुद्ध आहेत अग्नी आणि पाणी. त्याच्यामुळं त्याला तिथं बोलता आलं नाही त्या पाण्यामध्ये. मग ती नथ हातात घेऊन ज्यावेळेस तो वर आला आणि त्याला झालेला आनंद, तो सांगू लागला की ताई तुमची नथ सापडली. म्हणजे त्याला आनंद तिथं झाला होता, पण तो सांगता येत नव्हता, कारण वाच्याचं कार्य तिथं होत नाही, पाणी आहे तिथं. मग तसं हा दृष्टांत त्यासाठी की बाबा सुसुप्तीमध्ये तुम्हाला कळतंय पण बोलून दाखवता येत नाही. आपले सर्व इंद्रिय अज्ञानामध्ये लय पावलेली असतात. म्हणून असणारं त्यांनी सांगितलं, हा दृष्टांत त्यासाठी सांगितला. तर म्हणूनच वर सांगितलेला सिद्धांत पण त्यांनी सांगितला की सुसुप्तीच्या सुखाचा अनुभव बोलून दाखविणे ते मन आणि वाणी याची साधने नसल्यामुळे शक्य नाही. कशामुळं बोलून दाखविता येत नाही, तर तिथं मन आणि वाणी याचे साधनं तिथं अज्ञानामध्ये लय पावले असल्यामुळं सुसुप्तीमध्ये बोलून दाखविता येत नाही. तरी पण सुसुप्तीतल्या प्रपंचाच्या अभावाचा अनुभव घेणारा स्वयंप्रकाश ज्ञानानंद रूप आत्मा असतोच. जीव जागा झाल्यावर मन आणि वाणी इत्यादी साधनाच्या योगाने, बघा आता सुसुप्तीमध्ये आत्मा असतो आणि जागा झाल्यावर जीव होतो. आता याचं नेमकं ध्यानात घ्या, समजून घ्या. सुसुप्ती अवस्थेमध्ये आत्मस्वरूप असतं. मग आत्मस्वरूपाला बोलून दाखविण्याची जरुरी नाही, पण त्याला कळतं की नाही तिथं. ज्या वेळेस आपण देहावर येतो त्यावेळेस जीव झालेला असतो. जाग झाल्यावर आपण जीव होतो. कारण का जीव होतो तर आपण अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे सर्व कार्यरत असतं. आणि त्याच्यावर आपण आल्यामुळं आपलं मन संकल्प विकल्प करायला लागतं आणि त्याच्यामुळं आपण जीव होतो. जीव कशामुळं झाला, तर तो मनावर आला म्हणून जीव झाला. आणि मग तो बोलू लागला, सांगू लागला की मी जे सुखाने झोपलो होतो, तर हा स्वयंप्रकाश रूप ज्ञानरूप आत्मा असतो. तोच जीव जागा झाल्यावर मन आणि वाणी त्याच्या साधनाच्या योगाने मी सुखाने झोपलो होतो, त्यावेळी सुखाशिवाय दुसरे काहीही ओळखत नव्हतो असे सांगतो. यासाठी बा शिष्या, सुसुप्त अवस्थेचा द्रष्टा तो आत्मा या अवस्थेहून निराळा आहेस. मग जर आपल्याला ती सुसुप्त अवस्था कळते, तर आपण सुसुप्त अवस्था म्हणजे आपण कसे असतो, आपल्याला सुसुप्त अवस्था कळते म्हणून सुसुप्त अवस्थापेक्षा आपण द्रष्टा आत्मा हे आपण साक्षी रूपानं वेगळे असतो. मग हेच ज्ञान आपल्याला समजून घ्यायचंय. आणि मग त्यांनी सांगितलं की या अवस्थेवर निराळा आहेस असे सिद्ध झाले. या पूर्वनिरूपित सुसुप्त अवस्थेचे हृदयस्थान आहे. आणि ह्याचं स्थान कुठं आहे म्हणले, हृदयाच्या ठिकाणी आहे. याची वाचा पश्यंती वाचा आहे. पश्यंती वाचा म्हणजे तिथं बोलायचं नसतं, बोलणं नसतं तिथं, पण कळत असते, त्याला पश्यंती वाचा असे म्हणतात. आनंद भोग, आनंदाचा भोग आहे. सुसुप्ती अवस्थेमध्ये दुःख आहे का, तर तिथं आनंद आहे. त्याची द्रव्यशक्ती आहे आणि तमोगुण आहे. तमोगुण कशामुळे आहे, तर तिथं आपले इंद्रिय अज्ञानामध्ये लय पावलेले असतात. प्रणवाची तिसरी मकार मात्रा आहे. आकार, उकार, मकार. आता तुम्ही बघा कसे तुम्ही बनलात ते. तुमचा स्थूल देह जे आहे की नाही, तुमचा आमचा स्थूल देहाला आकार असं म्हणतात. स्थूल देहाला आकार म्हणतात, सूक्ष्म देहाला मकार म्हणतात, उकार म्हणतात आणि कारण देहाला मकार म्हणतात. आता हे तिन्ही एकवटले, तेच शब्द ब्रह्म कवळले. हे स्थूल देह निर्माण झाला म्हणजे आकार निर्माण झाला, सूक्ष्म देह झाला म्हणजे उकार झाला आणि कारण देह म्हणजे मकार झाला. ओमकार तयार झाला. हे शरीर ज्यावेळेस निर्माण होतं, हे तिन्ही एकवटले
तिन्ही म्हणजे स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह तिन्ही एकवटले आणि मग तिथं ओंकार निर्माण झाला. मग तिथं स्फुरण निर्माण झालं आणि ते स्फुरण निर्माण झाल्यावर आपल्याला हे सर्व शरीर, शरीराचे देह, देहाचे इंद्रिय, इंद्रियाचे विषय, म्हणून माऊली ज्ञानोबराय म्हणतात, विषय विषयाचा परिपाडू गोड परमार्थ लागे कडू, आणि कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. मग अशा पद्धतीनं जीवाला काय झालं, इंद्रियाची सवय लागली आणि इंद्रियाच्या सवयीमध्ये तो आत्मस्वरूपाला विसरून गेला. म्हणून आत्मस्वरूपाचं जर आपण नाही ध्यान केलं, आत्मस्वरूप सत्य आहे आणि आपण मिथ्येच्या मागं लागलो, खोट्याच्या मागं लागलो. आता खोट्याच्या मागं लागल्यावर आपल्याला खोटच भेटल ना. म्हणून आपण खोट्यानं खोट्याची निवृत्ती करून सत्यच आपण आहोत, आपण साक्षी आहोत, द्रष्टा आहोत, हे आपल्याला समजलं पाहिजे. आणि म्हणून तुमचा द्रष्टा, तुमचा साक्षी अजर रे, अमर रे, अद्वितीय आहे, एकच आहे आणि तो परमानंद रूप आहे, स्वयंप्रकाशानंद आहे. अशा पद्धतीनं तुम्ही आम्ही अमर आहोत असं साधू संतांनी आम्हाला सांगितलं. म्हणून मायबापा हो, ध्यानात ठेवायचं, व्यवहारामध्ये आचरणाला महत्व असतं. आचरण ज्याचं शुद्ध आहे त्यानं उच्चारण करावा. आचरण ज्याचं शुद्ध आहे त्यानं उच्चारण करावा, आचार उच्चार, आणि मग धर्म प्रचार करावा. अहो, आम्ही महाराज म्हणून आम्ही वागतो आणि आम्हीच नियम पाळत नाहीत म्हणून तर जग बदलत नाही. जग नव्हे अवघा जनार्दन, सर्वत्र परमात्मा भरून उरलेला आहे. गुरुजी लोकच ब्रिस्टॉल वाढतात, गुरुजी लोकच दारू पितात, तर मग शिष्य तर काय करतील? आई वडीलच जर चुका करीत असले तर मुलं काय करतील? म्हणून आपल्याला ध्यानात ठेवायचंय मायबाप हो, नियम बाह्य वागायचं नाही, नियम सोडून चालायचं नाही. चुका होणे हा मनुष्य धर्म आहे. चुका होत असतात, पण चुका जरी म्हणजे अनावधानानं चूक झाली तर चालते, पण मुद्दाम होऊन चूक करू नये असं शास्त्राचं म्हणणं आहे. मग शास्त्रानं सांगितल्याप्रमाणे वागून आपण शास्त्राप्रमाणे जर चाललो तर मग आपल्याला आनंद, म्हणजे भगवान परमात्माच आपल्याला साथ देतो. म्हणून म्हणले, प्रणवाची तिसरी मकर मात्रा आणि प्रज्ञाभिमानी आहे. ही सुसुप्त अवस्थेची 8 तत्वे असणारं तुम्हाला कळतात, म्हणजेच ती तत्व तुम्ही नाहीत, त्या तत्वाला जाणणारे तुम्ही आहात आणि ती कारण देहाची असल्यामुळे तुमचीही नाहीत, म्हणून तुम्ही त्याचे साक्षी आहात. म्हणजे आपल्याला कळतं का नाही हे सगळ्या गोष्टी? अभ्यास केल्यावर कळतील की नाही? असा आपल्याला तर हे काय 8 सांगितले त्यांनी अवस्था, कारण देहाच्या ह्या 8 अवस्था सांगितल्या, त्या आम्हाला कळतात की नाही? कळतात आपल्याला. म्हणून आपण त्या अवस्था म्हणजे आपण नाहीत, ह्या सगळ्या देहाच्या अवस्था आहेत. आणि म्हणून पुढं म्हणतात की ये कारण देहानाम 8 तत्व कही, बीजाम तत्व यमाम नहीं, तुम यनो साक्षी सच्चिदानंद, नित्य निरंतर परमानंद. बघा, असे तुम्ही आहात. आता काय बरं, काय तुम्हाला आम्ही जरी काही सांगत असलो तरी आम्ही तुम्हाला काय करून द्यायलो? काहीच करत नाहीत आम्ही. तुमचं फक्त तुम्हाला झालेलं अज्ञान आहे, ते अज्ञान काढा, आम्ही एवढंच म्हणतो. तुम्ही म्हणताना आम्हाला कळत नाही, आम्ही म्हणतो हे पहा तुम्हाला कळून जाईल. तुम्ही म्हणताना आमचं मन लागत नाही याच्यामध्ये, तुम्हाला नामचिंतन करावं लागेल. आणि तुम्ही नामचिंतन केलं अनुग्रहाचं तरच तुमचं अंतःकरण स्थिर होईल. अंतःकरण स्थिर झाल्याच्या नंतरच तुम्हाला हे भक्ती प्रेम निर्माण होईल. आणि भक्ती प्रेम निर्माण झाल्यावरच तुम्हाला हे आपण परमात्मा स्वरूप आहोत असं कळेल. आणि मग त्याच्यामुळं तुमच्या सगळ्या यातायाती कष्ट दुःख सर्व संपून जाईल. म्हणून म्हणले, वर सांगितलेल्या कारण देहात 8 तत्वे आहेत, ती कोणती ती आता सांगितलीच आहे, तरी सुद्धा पुन्हा एकत्र सांगतो. म्हणले, सुसुप्त अवस्था 1 नंबर, 2 नंबर हृदयस्थान,
त्याची 3 नंबर पशंतीवाची आहे, आनंदाचा भोग आहे, द्रव्यशक्ती आहे, तमोगुण, मकार मात्र आणि प्रज्ञाभिमानी. तर हे 8 आहेत म्हणले, कारण देहाचे 8 आहेत म्हणले हे तत्व. याशिवाय आणखी तत्वे यात कारण देहात नाहीत. या तिसऱ्या कारण देहात आनंदमय नावाचा 5वा कोश आहे. तिथं आपल्याला आनंद होतो की नाही? म्हणून तिथं आनंदमय नावाचा 5वा कोश आहे. शिष्य म्हणतो मग आता आम्हाला काय, तुम्ही सांगितलं याचे साक्षी आहात म्हणून, पण हे तुम्ही आता आनंदमय कोश सांगायला, तो कसा कोश आहे ते मला सांगा. आनंदमय कोश आहे कसा आहे, कशाला म्हणतात आनंदमय कोश ते आम्हाला सांगा. गुरु म्हणतात की कारण शरीररूप अविद्येमध्ये जे मलिन सत्व असते, आपल्या कारणरूप शरीरामध्ये जे अविद्येत मलिन सत्व असते, त्यांच्यातल्या प्रिय, मोद आणि प्रमोद या 3 प्रकारच्या वृत्तीने आनंद होतो. म्हणून त्या सत्वांचे नाव आनंदमय कोश आहे असे सांगितले. काय सांगितलं? आनंदमय कोश. त्याच्यामध्ये त्रिपुटी असते, प्रिय, मोद आणि प्रमोद. पण शिष्य म्हणजे त्यांनी पुढे प्रश्न केलाय की प्रिय, मोद आणि प्रमोद म्हणजे काय ते मला सांगा. प्रिय, मोद आणि प्रमोद काय ते सांगा. काय टाकलं त्याला? काय टाकलं मग? कमी ठेवा ना त्याला. शिष्य म्हणतो, गुरु महाराज, प्रिय, मोद आणि प्रमोद या 3 पदांचे अर्थ काय बरे? गुरु म्हणतात, आपल्या इष्ट आवडत्या पदार्थाला पाहिल्याने जो आनंद होतो त्याला प्रिय असे म्हणतात. त्या आपल्या आवडत्या पदार्थाचा लाभ झाल्याने जो आनंद होतो त्याला मोद असे म्हणतात. आणि आपला आवडता पदार्थ भोगल्याने जो आनंद होतो त्याला प्रमोद असे म्हणतात. आता प्रिय, मोद आणि प्रमोद. प्रिय, मोद आणि प्रमोद. आता आपली जी आवडती वस्तू ती पाहणे किंवा पाहिली आपण त्याला प्रिय असं म्हणतात. आणि हातामध्ये घेतली, समजा त्याचा लाभ झाला आपल्याला, त्याला मोद म्हणतात. आणि ते आपण समजा एखादा आंबा घ्या, आंबा पाहिला आपल्याला आनंद होतो. आणि मग तो आंबा जर खाल्ला तर मग आपल्याला काय होतो? आंबा म्हणजे आंबा हातात घेतला आणि ते त्याला सुरुवातीला म्हणजे प्रिय असं म्हणतात. त्या आवडत्या पदार्थाचा लाभ झाल्याने आपल्याला हातामध्ये मिळाला याचा जर त्याला मोद असं म्हणतात. आणि आपला आवडता पदार्थ तो आंबा खाल्ला तर जे काय आनंद होतो त्याला प्रमोद असे म्हणतात. या रीतीने विषयाच्या संबंधापासून प्रिय, मोद आणि प्रमोद रूप 3 प्रकारची जी वृत्ती होते तिला आनंदमय म्हणतात. परंतु त्या विषयजन्य आनंदाच्या योगाने शुद्ध निर्विकार आत्मा जाणला जात नाही. परंतु त्या विषयजन्य आनंदाच्या योगाने शुद्ध निर्विकार आत्मा जाणला जात नाही आणि तो कोशात झाकलेला असल्यामुळे त्या प्रियादी 3 प्रकारच्या वृत्तीपासून झालेल्या आनंदाने संयुक्त असे जे अविद्येतले, जर समजा सुसुप्तीमध्ये जर आपल्याला ज्ञान असं होतंय तर त्याच ज्ञानानं जर भागत असतं तर आपल्याला शास्त्र गुरु करायची गरज पडली नसती. म्हणून त्यांनी सांगितलं की त्याला आनंदमय कोशाची संज्ञा आहे. त्या आनंदमय कोशाचा प्रकाशक, सर्व आनंदाचा जो मूलभूत आनंद तत्स्वरूप जो तो आत्मा आहेस, तो तू कोशरूप नाहीस. तर असा तो आत्मा कारण देहाचा, कारण देहातल्या तत्वांचा व आनंदमय कोशांचा साक्षी आहे. आणि तू सच्चिदानंद असून नित्य निरंतर भेदरहित निरतिशय, ज्याहून कोणीही अधिक नाही असा परमानंद रूप आहेस. शिष्य म्हणतो, गुरु महाराज, मी सच्चिदानंद आहे याचा मला स्पष्ट बोध होईल अशा रीतीने सच्चित आनंद या 3ही पदांचे अर्थ सांगावे. ज्या ज्या शब्दाचे अर्थ माहीत नाही तो शिष्य गुरुला विचारतात की बाबा आता हे तुम्ही आता प्रिय, मोद, प्रमोद कळालं, पण मला सच्चिदानंद शब्द तुम्ही वापरताय, मग सच्चिदानंद शब्द म्हणजे काय ते मला सांगा किंवा याचा अर्थ मला सांगा. तर गुरु म्हणतात, जाग्रत, स्वप्न आणि सुसुप्ती या 3ही अवस्थात, तसाच भूत, भविष्य आणि वर्तमान या 3ही कालात तुम्ही आत्मस्वरूपानं असतात म्हणून तुम्हाला सत म्हणतात.
सत शब्दाचा अर्थ सांगितलं नाही, सत शब्दाचा अर्थ सत. तिन्ही अवस्था आणि तिन्ही कालामध्ये तुम्ही असतात म्हणून सत आहात. सत, चित्त आणि आनंद हे सांगायलेत. तिन्ही अवस्थामध्ये तिन्ही कालामध्ये तुम्ही असतात म्हणून तुम्ही सत आहात. आणि ह्या जागृत आदी तिन्ही अवस्था, भूत आणि भविष्य आणि वर्तमान हे काल, तुम्ही ह्या सगळ्यांना जाणतात म्हणून तुम्ही चित्त आहात. असणे, जाणणे, असणे, जाणणे आणि आनंद, सत, चित्त, आनंद. तर या तिन्ही अवस्थामध्ये आणि तिन्ही कालामध्ये असणे याला सत म्हणतात. तिन्ही अवस्थाला आणि तिन्ही कालाला जाणणे म्हणजे तुम्ही चित्त आहात. आणि तुम्ही सदा सर्व काळ परमस्प्रेमास्पद रूप म्हणजे आनंदरूप असतात. म्हणजे तुम्ही सच्चित आनंद स्वरूप आहात असं गुरुनी सांगितलं. शिष्य म्हणतो तिन्ही अवस्थात मी सच्चिदानंद रूप आहे याचा बोध मला स्पष्टपणे होईल अशा रीतीने निरूपण करून सांगावे. तरी बी शिष्य म्हणतोय की मला सच्चित आनंद समजलेलं नाही, तुम्ही मला आणखीन थोडंसं मला जसं समजलं अशा पद्धतीनं तुम्ही सांगा. आता गुरु पुन्हा आणखीन डबल सांगू लागले की बाबा जागृत अवस्थेमध्ये म्हणजे तुम्ही जागा झाल्यापासून झोपेपर्यंत जो काही व्यवहार घडतो त्या सर्वांस तुम्ही जाणतात का नाही. सकाळी जागा झाल्यापासून झोपेपर्यंत जो व्यवहार घडतो ते तुम्हाला कळतो. आणि जागृत अवस्थेमध्ये शब्दस्पर्शादिकाचे जे ज्ञान होते व गमनाधिक ज्या क्रिया घडतात तो सर्व व्यवहार तुम्हाला ज्ञानपूर्वक उच्चार करून दाखवता येतो. म्हणून जागृत अवस्थेत जाणणारे तुम्ही सद्रूप आत्मा आहात. म्हणजे जागृत अवस्था आपल्याला कळते म्हणून ह्या जागृत अवस्थेला कळणारे तुम्ही आहात असा सद्रूप आत्मा जर तुम्ही नसतात तर जागृत अवस्थेला कोणताही व्यवहार तुम्हाला जाणता येणार नाही. जर आपण ह्या अवस्थेमध्ये नसतो तर आपल्याला ही अवस्था कळाली नसती किंवा त्यांचा उच्चार करून दाखवता येणार नाही. एवढंच तुम्ही सद्रूप आहात. आणि या जागृत अवस्थेत तुम्ही जाणतात म्हणून चिद्रूप आहात. सतचित्त या अवस्था तुम्हाला जाणता येतात म्हणून चिद्रूप आहात आहेत. आणि म्हणून जागृत अवस्थेमध्ये स्त्री, पुत्र, देह, इंद्रिय यापेक्षाही इतकेच नव्हे तर प्राणाही पेक्षा आत्मा अधिक प्रिय असतो. या कारणामुळे तुम्ही आत्मा आनंदरूप आहात असं पंचदशीतही सांगितलेलं आहे. म्हणजे बाकीचे ग्रंथ सुद्धा आपल्याला हेच सांगतात. ज्ञानेश्वरी आपल्याला हेच सांगते, भागवत हेच सांगतात, सर्व साधू संत हेच सांगतात की तुमचा आत्मा आनंदरूप आहे. आणि आत्मस्वरूपाचं ज्ञान आपण समजून घेऊन भगवंताची भक्ती करणं गरजेचं आहे. आपल्याला थोडं ज्ञान झालं की आपण म्हणतो आता मला काहीच करायचं राहिलं नाही, आता मी तज्ञ झालेलो आहे, मला सगळं कळालं, मी आत्मस्वरूपच आहे आता, एवढंच फक्त म्हणायचं आणि विसरून जायचं पुन्हा त्या देवाला. तर असं चालत नाही. देवाला विसरल्यावर जे आपल्याला सुखदुःख व्हायचे प्रारब्धानं ते तर होणारच असतात पण ते जड जातात मग आपल्याला. आणि भगवान परमात्माचं जर सतत स्मरण असेल तर भगवान परमात्मा संकटातून आपल्याला तो मुक्त करतो किंवा आपल्याला दुःख होऊ देत नाही. 1008 हरी काय प्रमाण ती पडता जड भारी 1008 हरी मग तो होऊ नेदी शिन आड घाली सुदर्शन. बघा हे साधू संतांचं प्रमाण आहे तर अभंगाचं प्रमाण आहे. अभंगाचं पडता जड भारी 1008 हरी मग तो होऊ नेदी शिन आड घाली सुदर्शन. मग भगवंतानं इथून पाठीमागं कुणाकुणाचं रक्षण केलं ते तुम्ही पुराणामध्ये शास्त्रामध्ये पाहिलेलं आहे. आणि तुमचं आमचं जर तो रक्षण करत नाही तर मग आपलं काहीतरी चुकत असलं पाहिजे. हे आपण डोक्यामध्ये ठेवा की आपल्या भक्तीमध्ये काहीतरी गोंधळ होतंय. आपलं भगवान परमात्मा का रक्षण करत नाही, आपलं कुठंतरी काहीतरी कमी पडतंय. आपण भगवंताचं नामस्मरण करत नाहीत, भगवंताला आठवत नाहीत. आणि आपल्याला थोडंसं कळालं की आपण म्हणतो आम्हाला सगळं कळालं, आता आम्हाला काहीच करायची गरज नाही, आता आम्हाला संसारच करावा लागतोय. बाबा संसार करायचा नाही व्हायचा तुकाराम महाराज म्हणले
परारब्धेची काय म्हणले, अन्न मान धन प्रारब्धा अधीन. अन्न मान आणि धन हे प्रारब्धा अधीन आहे. त्याच्यामुळं भगवान परमात्माचं सतत स्मरण करणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून म्हणले ते की आनंदरूप आपण आहोत, तर वित्त म्हणजे धन, त्याहून पुत्रप्रिय असतो. त्यांनी एक पुढं श्लोक दिलाय, वित्त म्हणजे धन, त्याहून पुत्रप्रिय असतो. म्हणजे धनापेक्षा पुत्रप्रिय असतो. पुत्र होण्यासाठी व पुत्र झाल्यावर त्या रक्षणासाठी. त्याचप्रमाणे चोरी जुगार इत्यादी अपराध पुत्राच्या हातून झाले असता त्यातून त्यास बचवण्यासाठी बाप लागेल तितके धन खर्च करतो. या गोष्टीने धनापेक्षा पुत्र प्रिय आहे असे सिद्ध होते. पुत्रापेक्षाही आपला स्वतःचा देह अधिक प्रिय आहे. दुष्काळात कित्येक वेळा स्वतःचे मुलगे विकून मिळालेल्या द्रव्याने मनुष्य आपल्या देहाचे रक्षण करतो. यावरून पुत्रापेक्षाही आपला स्वतःचा देह अधिक प्रिय आहे. आपल्या स्वतःच्या देहापेक्षा आपली इंद्रिय अधिक प्रिय आहेत. जर कोणी आपल्याला मारावयास आला तर आपल्या इंद्रियाचे संरक्षण करण्यासाठी आपण आपल्या देहाची पाठ, डोके इत्यादी अवयव पुढे करून त्यावर मार घेतो. या गोष्टीवरून देहापेक्षाही इंद्रिय अधिक प्रिय आहेत असा अनुभव येतो. इंद्रियापेक्षाही स्वतःचा अधिक प्राण अधिक प्रिय आहे. आणि एखाद्यास जर प्राणांत शिक्षा झाली तर तो हात पाय इत्यादी एखादे माझे इंद्रिय हवे तर तोडा, पण माझा प्राण वाचवा असे म्हणतो. यावरून इंद्रियापेक्षाही प्राण अधिक प्रिय आहे असे कळून येते. आणि प्राणाहूनही परमश्रेष्ठ असा आपला स्वतःचा आत्मा अत्यंत प्रिय आहे. कसा तो पहा म्हणले. कोणत्या तरी एखाद्या विलक्षण दुःखाने किंवा वेदनेने गांजलेला मनुष्य माझा यावेळी प्राण जाईल तर मी फार सुखी होईन असे म्हणताना बहुत वेळा आढळतो. यावरून समजून येते की देह, इंद्रिय आणि प्राण या सर्वाहून निराळा सुखरूप आत्मा आहे. याज्ञवल्क्य मुनीने आपली बायको जी मैत्री, तिचं नाव मैत्री आहे. याज्ञवल्क्य मुनींच्या पत्नीचं नाव मैत्री आहे आणि तिला बृहदारण्य उपनिषदांच्या मैत्रीय ब्रह्मणात याचप्रमाणे उपदेश केलेला आहे. त्यात त्यांनी असे सांगितले आहे की स्त्री, पती, पुत्र, धन, पशु, देवता, लोक इत्यादी जो मनुष्याला प्रिय असतात ती सर्व त्यांच्या आत्म्याच्या सुखाची साधने आहेत. बघा, हे कोणाच्या सुखाची साधने आहेत म्हणले? आत्म्याच्या सुखाची साधने आहेत. स्त्री, पती, पुत्र, धन, पशु, देवता, लोक इत्यादी मनुष्याला प्रिय असतात ती सर्व त्यांच्या आत्म्याच्या सुखाची साधने आहेत, म्हणून प्रिय असतात. ते स्त्री पुत्राधिक जर त्याला स्वतःलाच प्रतिकूल असतील तर त्यास प्रिय वाटत नाहीत. तर ध्यानात घ्या, आपल्या घरची जी मंडळी असतात, पत्नी असतील, मुलं असतील, नातेवाईक असतील, त्यांनी जर आपल्याला त्रास दिला, ते जर प्रतिकूल झाले, प्रतिकूल होणं म्हणजे आपल्याला जर त्यांनी काही त्रास दिला तर आपल्याला अत्यंत दुःख होतं. यावरून आपला स्वतःचा आत्मा सर्वापेक्षा अधिक प्रिय आहे. स्त्री पुत्र अधिक प्रिय असतात हे खरे, पण ते आत्म्याहून कमी प्रिय असतात. या कारणामुळे आत्मा आनंदरूप आहे असे स्पष्टपणे अनुभवास येते. त्याचप्रमाणे स्वप्नावस्थेतही आत्मा असतो म्हणून तो सत्य आहे. स्वप्नावस्थेमध्ये सुद्धा आत्मा असतो म्हणून तो सत्य आहे. तो स्वप्नात जाणतो आणि जागा झाल्यावर स्वप्नात जे काही पाहिले असेल ते सर्व बोलून दाखवतो. यामुळे तो चैतन्य रूप आहे. स्वप्नातही आपला आत्मा सर्वात अधिक प्रिय आहे असतो, म्हणून स्वप्नावस्थेतही तो आत्मा सच्चिदानंद रूपच असतोस. त्याचप्रमाणे सुसुप्त अवस्थेतही कोणताच प्रपंच नसतो, हेही जाणणारा तो आत्मा सुखरूप सच्चिदानंद आहे असे सिद्ध होते. अशा रीतीने विचार केला असता स्थूल, सूक्ष्म आणि कारण या तिन्ही देहांचा तुम्ही द्रष्टा आहात. जाग्रत, स्वप्न, सुसुप्ती या तिन्ही अवस्थांचा तुम्ही साक्षी आहात. अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय या पाचही कोशावर निरळे तुम्ही आत्मा सच्चिदानंद रूपानं आहात असे ठरते. यासाठी तुम्ही अशा ज्ञानानेच तुम्हाला मोक्ष मिळेल यात संशय नाही. अशा पद्धतीच्या ज्ञानानंच तुम्हाला मोक्ष मिळतो हे आपण जर सूक्ष्म विचार केला तर. म्हणून त्यांनी सांगितलं की आत्म्याच्या अपरोक्ष ज्ञानानेच मोक्ष प्राप्त होतो. यास ब्रह्मनामावलीचे प्रमाण सांगतो म्हणले.
तर आज आपण एवढंच घेऊ. याच्यानंतर बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. गोपाल श्री कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रोहिदास भगवान की जय. सब संतन की जय. आता विश्वात्मके देवे येणे वागेज्ञ तोसावे तोसो निमज द्यावे बसाय जय. कळांची व्यंकटेशांडो त्या सत्कर्मी रती वाढो गोत्रा परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाऊ विश्वस्वधर्म सूर्य पाहू जो जे वांचिल तो ते लावो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांद्याळी अनाव्रत भूमंडळे भेटो त्या भूतात चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे आलंचन मार्तंड जे तापहीन ते श्रवये सदा सज्जन सुवीर्य होतू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन ते लोके भज ज्वादे प्रखे अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेषी लोकी द्रष्टाद्रष्ट विजय हुआ विजी एत मने श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. ओम शांती शांती शांती. ओम शांती शांती शांती. बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल श्री कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रोहिदास भगवान की जय. सब संतन की जय. संतने की जय.